नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कास परिसरातील भांबवली येथे मिनी बस दरीच कोसळली, 4 ते 5 पर्यटक जखमी, चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठा अपघात टळला। जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कास बामनोली परिसरात कोल्हापूरहून निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनी बस कास नजीक भांबवली येथे मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळल्याने 4 ते 5 पर्यटक जखमी झाले आहे। चालकाने प्रसंगवधान दाखवल्याने मोठा अपघात टळला। घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली असून मदत कार्य सुरू केले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक मिनी बस घेऊन निसर्ग पर्यटनासाठी कास आणि बामनोली परिसरात आले होते। या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दाट धुके पसरले आहे। भांबवली येथे चालकाला पुढील बाजूचा रस्ता न दिसल्यामुळे बस थेट दरीत कोसळली। चालकाने प्रसंगवधान राखत बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठा अपघात टळला। अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्यास सुरुवात केली। जखमी पर्यटकांना तातडीने सातारा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। सातारा तालुका पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून तात्काळ घटनास्थळी ते दाखल झाले। गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा धारकऱ्यांनी तीव्र शब्दात केला निषेध। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा जिल्ह्यातील धारकऱ्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता तीव्र शब्दात निषेध केला। हिम्मत असेल तर आमदार अमोल मिटकरी यांनी साताऱ्यात पाय ठेवून दाखवावा, असे आव्हान प्रतिष्ठानचे कोरेगाव तालुकाध्यक्ष अजय सतीश बर्गे यांनी दिले। आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे धारकरी युवकांना संघटित करून त्यांना चांगल्या मार्गावर नेत आहेत। असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांची जीभ घसरली असून त्यांनी भिडे गुरुजी यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत। काहीही कारण नसताना सातत्याने ते गुरुजींवर टीका करून प्रकाश झोतात येऊ पाहत आहेत, असा आरोप धारकऱ्यांनी केला आहे। नेत्यांचे तळवे चाटून मागच्या दाराने विधान परिषदेवर जाऊन आमदार म्हणून मिरवणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांनी साताऱ्यात पाय ठेवून दाखवावा, असे आव्हान धारकऱ्यांनी दिले आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत अमोल मिटकरी यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। नमस्कार, जय श्रीराम। काल गुरुजींनी रायगडावरील शिवराज्याभिषेक या विषयासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं। आज जे काही सर्वीकडे आपण पाहतोय की रायगडावरती तारखेनुसार राज्याभिषेक होतो आणि गुरुजींनी याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं की प्रत्यक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ त्रयोदशीला आपला राज्याभिषेक तिथीनुसार करून घेतला होता आणि आपण देखील तो स्मरण म्हणून तो राज्याभिषेक तिथीनुसार केला पाहिजे, हे एवढं मत गुरुजींनी व्यक्त केलं। आणि लक्षात ठेवा, तिथीचं महत्त्व काय, खरं तर याच्यावरचा अभ्यास प्रत्येकाने आपण केला पाहिजे, परंतु अभ्यास न करता बोलायचं। आणि लक्षात ठेवा, कालच्या प्रकरणामध्ये गुरुजींवरती अमोल मिटकरी म्हणजे या महाराष्ट्रातला मधला एकमेव हा भडवा आमदार, या आमदाराने गुरुजींवरती टीका केली की गुरुजी तो विचित्र पद्धतीने बोलला। पण त्या आमदाराला मी सांगू शकतो की एक लक्षात ठेवा, तो त्याला आवाज बनवायला लायकीचा देखील नाहीये, पण त्याने आमदाराला सांगतो की तुम्ही हे निवडून आलेला आमदार नाहीये। एखाद्या नेत्याच्या तळवे चाटून मागच्या दाराने आपण गुडघ्यावर बसलेले आमदार आहात। आपली लायकी किती आहे? आज महाराष्ट्रातले कितीतरी आमदार हे गुरुजींच्या नावावरती गुरुजींचा आशीर्वाद घेऊन हे त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि अशा गुरुजींवरती तो अमोल मिटकरी बोलतोय। त्या अमोल मिटकरीला एक सांगू इच्छितो की आपण जर का आपल्या बुडामध्ये हिंमत असेल तर फक्त आपण सातारा जिल्ह्यामध्ये एकदा येऊन दाखवा, तुम्हाला योग्य तो उपचार, योग्य तो प्रसाद या सातारा जिल्हा प्रत्येक धारकरी देईल। कारण आपण जर पाहायला गेलं की राज्याभिषेक प्रत्यक्षात जर आपण रायगडावरती गेलात तर रायगडावर जो शिलालेख आहे त्या शिलालेखावर दिलेला उल्लेख हा अमोल मिटकरीने वाचावा। आणि अमोल मिटकरी आजही चॅलेंज देतो की तुझ्यात जर दम असेल तू फक्त आमच्या गुरुजींसोबत रायगडावरती पायी चालत जाऊन दाखव। ही रायगडावरची जी ताकद आहे ना, ती ताकद तुला कळेल। आणि आपण बोलताना एकदा भान ठेवलं पाहिजे, एवढंच सांगतो। आणि त्यासोबत कोणतं काळकुंद्र म्हणून एक व्यक्ती, तोही गुरुजींबद्दल अपशब्द बोललेला आहे, त्या काळकुंद्राला देखील मी आव्हान करतो, इथून पुढे जर गुरुजींबद्दल आपण अपशब्द काढला, आपण जे काही बोललेलं आहे त्याचं उत्तर मी देतो आपणास की आपण जे बोललेलं आहे की राज्याभिषेकाला आम्ही गुरुजींना बांगड्यांचा हार देऊ, मी तुला आव्हान करतो, तू फक्त बांगड्या पोहोचवण्याचं काम कर, तुझ्या बायकोच्या हातल्या बांगड्या फोडण्याचं काम मी स्वतः करून दाखवणार, हे धारकर म्हणून तुला आव्हान करतो। आणि याही पुढे मी समस्त या महाराष्ट्रातल्या आमदारांना देखील आव्हान करतोय की आपण इलेक्शन आलं की गुरुजींच्या पाया पडायला आता, गुरुजींकडे मताच्या रूपामध्ये आशीर्वाद घ्यायला आता, त्या सर्व आमदारांना देखील विनंती करतो, मी आव्हान करतो त्यांना देखील की आपण अशा आमदाराचा योग्य तो उपचार केला पाहिजे।
जर का अशा आमदार आमच्या गुरुजींबद्दल बोलले तर आम्ही योग्य तो समापचार त्यांचा घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, अमोल मिटकरी जिथे कुठे दिसल त्याला हा धारकरी तुडवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. आणि धारकऱ्याचं आव्हान हे अमोल मिटकऱ्यांना. धन्यवाद. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला फलटण तालुका दौरा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत पाहणी केली. प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. याबाबत मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी माहिती दिली. फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके वाहून गेली आहेत. काही घरांची पडझड झाली. तसेच काही भागात ओढे, नदी, नाल्यावर असलेल्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे. ही बाब निदर्शनास आली आहे. राजुरी, बरड, कुरोली, जाधववाडी, गोखळी, मठाचीवाडी, गिरवी, निरगुडी, धुमाळवाडी व फलटण शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांची आणि नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या समवेत संवाद साधला व स्थानिक प्रशासनाला तात्काळ मदतकार्य राबवण्याचे निर्देश दिले असून तात्काळ पंचनामे करून घ्यावेत म्हणून प्रशासनाला सूचना केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कराड चिपळूण दरम्यान महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. पालकमंत्री शंभूराज देसाई. कराड चिपळूण दरम्यान महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. अतिवृष्टीमुळे महामार्गाची दुरावस्था झाली असून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील शासकीय निवासस्थानातून दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी दुपारी 3 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री देसाई यांनी घेतली. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पुणे येथील अधीक्षक अभियंता दयानंद विभूते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कराड चिपळूण महामार्गावरील राडा रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. या मार्गावरील वाहतूक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्ता शेजारी साईडपट्ट्या खचल्या आहेत, अशा ठिकाणी त्या पहिल्यांदा भरून घ्याव्यात. हे काम येत्या 8 दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी कराड चिपळूण मार्गाची पाहणी करून आणखी करावयाच्या उपाययोजना सुचवण्यात, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी. जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या निहाल पीरजादे याला अटक. रहमतपूर पोलिसांची कारवाई. सातारा जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून नोकरीला लावतो असे सांगून सुमारे 4 लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या निहाल युनुस पीरजादे याला राहत्या घरातून पिंपरी तालुका कोरेगाव येथून रहमतपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. रोहित सदाशिव पवार उर्फ सागर पवार व निहाल युनुस पीरजादे यांनी तारगाव येथील तक्रारदारांच्या भाच्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्यसेवक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आणि आश्वासन देऊन रक्कम स्वीकारली. वास्तविक पवार व पीरजादे यांची सातारा जिल्हा परिषदेत कोणाची ओळख नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये रोहित सदाशिव पवार उर्फ सागर पवार याला यापूर्वी अटक केली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून निहाल पीरजादे हा फरार झाला होता. तो आपले अस्तित्व लपवून वास्तव्य ठिकठिकाणी करत होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींची शोध मोहीम हाती घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी निहाल पीरजादे यांची शोध मोहीम हाती घेतली होती. दरम्यानच्या काळात पीरजादे हा आपल्या घरी येणार असल्याचे समजल्यानंतर कांडगे पाटील यांनी उपनिरीक्षक जी.बी. केंद्रे, अंमलदार सचिन माने व महेश देशमुख यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना बरोबर घेत सापळा रचला व पीरजादे याला ताब्यात घेतले व अटक केली. निहाल पीरजादे याच्या विरोधात फसवणुकीबाबत पुणे जिल्ह्यातील भोर आणि राजगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे. पीरजादे यांच्या समवेत आणखी कोण कोण आहेत, कोणाचा या फसवणुकीमध्ये काय रोल आहे याबाबत कसून तपास केला जात आहे. पीरजादे यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत माहिती घेतली जात असल्याचे कांडगे पाटील यांनी सांगितले.